सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुम्ही ज्या गोष्टीची सगळीजण वेट करत होतात की आपल्या MSc 2026च्या PCM ग्रुपच्या सेकंड अटेम्प्टचे रिझल्ट्स कधी डिक्लेअर होणार, तर आता ऑफिशियली डिक्लेअर झालेला आहे. आता तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला PCM ग्रुपमध्ये सेकंड अटेम्प्टमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले. जर तुम्हाला रिझल्ट चेक करत असेल तर सिम्पली तुम्हाला इथे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर इकडे तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल दिलेलं असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केलं तर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. ह्या इकडे तुम्हाला स्कोर कार्ड दिलेलं असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला MSc PCM 2026 अटेम्प्ट 2चं ऑप्शन दिलेलं असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला स्कोर कार्ड डाउनलोड करायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर, नेम वगैरे दिलेलं असेल. त्याच्याच साईडला तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं असेल, तर त्यावर क्लिक करून तुम्हाला स्कोर कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड केलं तर तुमच्यासमोर एक असं काही स्कोर कार्ड ओपन होईल. MSc PCM ग्रुप 2026 सेकंड अटेम्प्ट स्कोर कार्ड. हे सेकंड अटेम्प्टचं स्कोर कार्ड आहे. वरती सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील, नक्की तुमचं नेम काय आहे, तुमचा आधार कार्ड नंबर वगैरे हे दिलेलं असेल. अँड खाली दिलेलं असेल ग्रुप, तुमचा कुठला ग्रुप आहे तर PCM ग्रुप आहे आपला. अँड आता आपल्याला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटाइल दिलेले असतील की तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाइल आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाइल आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाइल आहेत. अँड त्याच्या खाली तुमचे ओव्हरऑल म्हणजे टोटल पर्सेंटाइल तुम्हाला दिलेले असतील. म्हणजे तुम्हाला सेकंड अटेम्प्टमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत हे तुम्हाला ह्या इकडे दिलेलं असेल. आणि हे तुमचे पर्सेंटाइल इम्पॉर्टंट आहेत, कारण की हेच तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत कट ऑफ चेक करताना. आता काय झालं आहे की तुमच्याकडे 2 अटेम्प्टचे स्कोर कार्ड आलेले आहेत. पहिल्या अटेम्प्टचा स्कोर कार्ड तुम्हाला मिळाला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत. आता तुम्हाला सेकंड अटेम्प्टचे पर्सेंटाइल सुद्धा समजलेत. आता दोन्ही पर्सेंटाइलमध्ये बेस्ट कुठलं पर्सेंटाइल आहे हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, कारण की तुमच्या ॲडमिशनसाठी बेस्ट ऑफ 2 कन्सिडर होणार आहे. दोन्ही पर्सेंटाइल कन्सिडर नाही होणार. पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये दोघांपैकी कुठल्या अटेम्प्टचा स्कोर तुमचा चांगला आहे, कुठल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला जास्त पर्सेंटाइल मिळाले आहेत, ते स्कोर कार्ड तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी. आत्तापर्यंत जर तुम्ही तुमचे पर्सेंटाइल चेक केले असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नक्की तुमची एक्झामची डेट काय होती, तुमची कुठली शिफ्ट होती, तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळाले आहेत, अँड तुमचे ओव्हरऑल किती तुम्हाला पर्सेंटाइल मिळाले आहेत. तुमच्या पहिल्या अटेम्प्टचे पर्सेंटाइल पण सांगा आणि सेकंड अटेम्प्टचे पर्सेंटाइल पण सांगा. म्हणजे त्याच्याने मला समजेल की किती मुलांना पहिल्या अटेम्प्टमध्ये जास्त पर्सेंटाइल मिळाले होते, सेकंड अटेम्प्टमध्ये कमी पर्सेंटाइल मिळाले आहेत, आणि किती मुलांना सेकंड अटेम्प्टमध्ये जास्त पर्सेंटाइल मिळाले आहेत. तर त्याच्यामुळे मला कॉमेंटमध्ये तुमचे डिटेल्स नक्की द्या. आणि तुम्ही सुद्धा कॉमेंट्स ॲनालाइज करू शकता, एकमेकांचे कॉमेंट्स ॲनालाइज करू शकता की कुठल्या मुलाला किती मार्क्सवर जास्त पर्सेंटाइल मिळाले. तर त्याच्यामुळे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. आता ह्याच्या पुढे जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायला येत नसेल, जर तुम्हाला माहिती नसेल की कॉलेजची रिसर्च कशी करायची आहे, कॉलेज लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो. बघा, एवढे सगळे फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. ह्याच्यामध्ये एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवून मिळाली जाईल बेस्ड ऑन युअर रँक्स अँड पर्सेंटाइल. ह्याच्यामध्ये रिजन वाईज कॉलेजची लिस्ट मिळेल. तुम्हाला ज्या पण रिजनमध्ये कॉलेजेस पाहिजे असतील, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असतील तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. प्रॉपर प्रेफरन्सेस आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ. ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज लिस्ट असेल आणि प्लस इथे आम्ही तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत सपोर्ट करणार आहोत. पूर्ण फायनल कॅप राऊंडपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. स्पॉट राऊंड आणि ILS राऊंडचं पण मी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करेन. ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत पण डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. माझ्याशी कनेक्ट व्हायला काही तुम्हाला एक्स्ट्रा फीज नाही पे करावी लागणार. येथे तुम्हाला 1-on-1 मेंटर गायडन्ससुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे. अनलिमिटेड व्हॉट्सॲप सपोर्ट आणि कॉल सपोर्टसुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहे. आणि हे सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स फक्त आम्ही तुम्हाला 1499 प्रोव्हाइड करतोय. एकदम लिमिटेड प्राईजमध्ये एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. आणि हे आता फक्त स्पेशल ऑफरमध्ये आहे. ही ऑफर लवकरच एंड होणार आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये ही स्पेशल ऑफर एंड होईल आणि ह्या बॅचची प्राईस मे बी इन्क्रीजसुद्धा होऊ शकते. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला काही पण एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता की तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे म्हणून. तर त्याच्यानंतर तुमच्या काउन्सिलिंगचे रिगार्डिंग आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करू. ह्या इकडे आपले इंजिनिअरिंग बॅच तर आहेच, प्लस आपली फार्मसी बॅच पण असणार आहे. सो फार्मसी ज्या पण मुलांना फार्मसीमध्ये एनरोल करायचं आहे तर तुम्ही फार्मसी बॅचमध्ये एनरोल करू शकता. एनरोल कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला इझी कॉलेज ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे की इंजिनिअरिंगला एनरोल करायचं आहे की फार्मसीला. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. अँड मग तुम्हाला 24 आवर्समध्ये माझी टीम व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. जर काही एन्क्वायरी करायची असेलच तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. हे काही रिव्ह्यूज आहेत, हे तुम्ही ह्या इकडे व्हिडिओला पॉज करून रीड करू शकता.
सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.